इयत्ता 6वी गणित विषयाचे साप्ताहिक नियोजन आज आपण पाहणार आहोत। तर साप्ताहिक नियोजनासाठी आपल्याला प्रथम महिना, आठवडा, कालावधी, पाठ, घटक, उपघटक, अध्ययन निष्पत्ती आणि तासिका हे मुद्दे महत्त्वाचे आहेत। तर महिन्यानुसार आपण या ठिकाणी साप्ताहिक नियोजन केलेलं आहे। जूनमध्ये आपल्याला फक्त वर्गपूर्व तयारी करायची आहे। त्यानंतर पहा, जुलैमध्ये आपल्याला एकूण 3 घटक घ्यायचे आहेत। भूमितीतील मूलभूत संबोध, कोन आणि पूर्णांक संख्या, यापुढे त्याची अध्ययन निष्पत्ती आणि लागणाऱ्या तासिका आणि कोणत्या दिवशी हा घटक आपल्याला शिकवायचा आहे ते दिलेलं आहे। त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पहा, आपल्याला फक्त 2 घटक घ्यायचे आहेत, अपूर्णांकावरील क्रिया आणि दशांश अपूर्णांक। त्यानंतर चाचणी क्रमांक 1 सुद्धा आपल्याला याच महिन्यामध्ये घ्यायची आहे। त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला एकूण 2 घटक शिकवायचे आहेत 4 आठवड्यामध्ये, दशांश अपूर्णांक, स्तंभालेख आणि सममिती, म्हणजे 3 घटक शिकवायचे आहेत। स्तंभालेख आपल्याला 2 आठवड्यामध्ये घ्यायचे आहे। पुढे अध्ययन निष्पत्ती आणि लागणाऱ्या तासिका दिलेल्या आहेत। त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये पहा, आपल्याला विभाज्यता, मसावी, लसावी हे 2च घटक घ्यायचे आहेत आणि आपली प्रथम सत्र परीक्षा सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्येच आहे। या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आणि लागणाऱ्या तासिका आहेत। यानंतर पहा, नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला 2च घटक घ्यायचे आहेत, समीकरणे, गुणोत्तर आणि प्रमाण। त्याप्रमाणे इथे तासिका दिलेल्या आहेत। त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला 5 आठवड्यामध्ये एकूण पहा, शेकडेवारी 2 आठवड्यात घ्यायचा आहे, नफा तोटा पण 2 आठवड्यात आणि बँक आणि सरळ व्याज शेवटच्या आठवड्यामध्ये घ्यायचं आहे। त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पहा, आपल्याला 2च घटक घ्यायचे आहेत, बँक व सरळ व्याज। त्यानंतर आपली चाचणी दुसरी येणार आहे आणि चाचणी झाल्यानंतर आपल्याला त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हा घटक आपल्याला 2 आठवड्यामध्ये शिकवायचा आहे। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये परत आपल्याला त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म, चौकोन हा घटक 2 आठवड्यात घ्यायचा आहे आणि त्यानंतर भौमितिक रचना शिकवायचा आहे। त्यानंतर पहा, मार्च महिन्यामध्ये परत आपल्याला राहिलेले 2 घटक म्हणजे भौमितिक रचना परत आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्रिमितीय आकार हे आपल्याला 2 आठवड्यामध्ये घ्यायचं आहे। या ठिकाणी तासिका सुद्धा दिलेल्या आहेत आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला त्यांना म्हणजे झालेल्या भागावर उजळणी आणि मार्गदर्शन करायचं आहे। एप्रिल महिन्यामध्ये आपली द्वितीय सत्र परीक्षा असणार आहे आणि राहिलेल्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करायचं आहे।